50,000ची लाच स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एसीबीच्या जाळ्यात अडकले। नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ। नवापूरकरांनी शेकडोंच्या संख्येत पोलीस ठाणे आवारात गर्दी करत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे विरोधात घोषणाबाजी केली। वारेंच्या कारभाराला कंटाळले होते नागरिक। दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहात अटक केली। गुजरात राज्यातील एका प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती। अगोदर 1 लाखांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली असता 50,000 रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापड्यात वारे सापडले। पोलीस निरीक्षक वारे यांच्यावर कारवाई झाली असे माहीत होताच शेकडोंच्या संख्येने जमाव तहसीलदार कार्यालयाकडे जमा झाले। नवापूर पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत होता। नवापूर तालुक्यात अनेकांवर चूक नसताना खोटे गुन्हे दाखल करणे आणि भ्रष्टाचार केल्याच्या स्थानिकांचा वाऱ्यांवर आरोप होता। घटनास्थळी जमावाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गाडीच्या काचा फोडण्याची माहिती देखील समोर आली आहे। यावेळी नवापूर शहर तसेच तालुक्यातील नागरिकांचा रोष पाहायला मिळाला। वारे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांना एनकेन प्रकारे त्रास देणे असे उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त केली। व्यापारी लोगों को तो त्रास था ही, परंतु जो गांव के प्रतिष्ठित नागरिक है, नगर सेवक, इनको एक तास अगर काम भी रहा तो एक तास उसके सामने खड़ा रहना पड़ता था। साहब के सामने बैठने को जगह नहीं मिलती थी और बैठने को कुर्सी भी मिलती नहीं थी प्रतिष्ठित नागरिक को। जबकि प्रतिष्ठित नागरिक गांव की जिम्मेदारी उनके ऊपर रहती है। पुलिस का काम भी वो भी पुलिस का ही काम करते हैं। उसके बावजूद भी गांव के प्रतिष्ठित लोगों की उनके पास इज्जत नहीं थी साहब के पास। आजपर्यंत 1 वर्गापासून वर्ग 3चे अनेक अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, परंतु नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची अटकेची माहिती मिळताच अर्ध्या तासातच शेकडोंचा जमाव गोळा होत वारेंविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करताना दिसून आला। सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा गार्गे वालारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे व सहकाऱ्यांनी सापळा यशस्वी केला। यावेळी सामान्य नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केलेल्या धडक कारवाईचे कौतुक केले, तसेच अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना योग्य शासन करण्याची मागणी केली। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अवैध धंद्यांवर छापे टाकत नावलौकिक मिळवत असतानाच नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या भ्रष्ट कारभाराने खाकीवर्दी बेदर्दी झाल्याने पोलिसात एकच खळबळ उडाली आहे। परिवर्तन 24 न्यूजसाठी रसिक गावित, नवापूर तालुका प्रतिनिधी।